समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुष्टित झनी जडो देसी. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशवंत. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, तेथे माझी हरिवृत्ती राहो. अनेक नलगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा देवडेकर बाबांच्या पाठातला म्हणा कुळीच्या गाथेतला पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे. अभंग सूत्रबद्ध आहे, सगळ्यांच्या परिचयाचा आहे, पाठाचा आहे आणि आपली शिष्ट संप्रदायाची परंपरा आहे. सप्ताहाच्या पहिल्या सुरुवातीला मंगलाचरणाची म्हणून एक सेवा असते, त्यामध्ये देवाचं वर्णन करावं आणि मग देवाचं वस्तुरूपाने निर्देश करावा, त्याचा आशीर्वाद घ्यावा, त्याचं नमन मंगल म्हणून करावा, असा एक प्रघात आहे. त्या निमित्तानं वेगवेगळ्या फड परंपरा आहेत, वेगवेगळ्या फडावर वेगवेगळे अभंग घेतले जातात. देवकर पद्धतीत समचरण दृष्टी घेतात, वास्कर पद्धतीत आनंदाद्वय नित्यग्राम असा घेतात, गुन्हा आला विटेवरी. आणि मग आता अनेक वेदांत अभ्यासक झालेले कीर्तनकार, देवास्त तटस्थ आणि स्वरूप लक्षण सांगणाऱ्या अनेक अभंग आता उपलब्ध, त्यावर लोक कीर्तन करणारे मोठे मोठे पट्टीचे महाराज आहेत. त्या पद्धतीनं आजची सेवा ही मंगलाची सेवा आहे. 7 दिवस आम्ही देवाची उपासना करणार आहोत. देवाच्या साक्षीनं करायचं आहे, आमच्या उद्धारासाठी करायचं आहे. देव केला सकल साक्षी, या न्यायानं आम्ही निमित्त आहोत. आम्ही सेवा करणारे कोण? आमच्या निमित्ताला देवानंच आम्हाला निमित्त बनवून इथं आणलंय. अशी एक भावना वृद्धिंगत व्हावी आणि आम्ही सेवा म्हणून इथं राबावं. आणि त्या सेवेकरता मग देहाची मर्यादा आहे. कथेची सामुग्री देह अवसानावरी. कथा करायची आहे, कीर्तन करायची, ऐकायची आहेत, तर शरीर चांगलं राहायला पाहिजे. देवाकडे ही मागणी मागायची आहे, 7-8 दिवस तरी विनाकारण काही त्रास होऊ नये. आपलं मन कुठं क्रोधानं कामाने विटाळलं जाऊ नये. शरीरालाही शारीरिक आधी व्याधी, कोणत्या मानसिक ताप, शारीरिक ताप होऊ नयेत. आणि मग घरची कामही आहेतच, त्या जबाबदाऱ्या पार पाडायच्याच, पण तेही करत असताना देवळाकडे पाय मात्र अगदी लवकर पडावेत, अशी देवाकडे एक मागणी मागायची. आजची मंगलाचरणाची सेवा आहे. आणि मग निर्विघ्न सप्ताह पार पडावा, कलेचं कीर्तन होऊन प्रसाद व्हावा, निवांत ही सेवा पार पडावी. ईश्वरार्पण बुद्धीनं सेवा करायची. म्हणून हातात धरलेलं कार्य योग्य पद्धतीनं तडीला जावं म्हणून नमन करायचं आहे, मंगल करायचं आहे, आशीर्वाद मागायचा आहे. त्याच्याकरता एक श्रेष्ठ संप्रदाय परंपरा म्हणून आम्हाला प्रघात पाडलेला आहे. आणि त्या निमित्तानं की विघ्न येऊ नये, प्रत्येकाची तब्येतीची काळजी, सुरक्षित राहावं. कारण जागर असतो, काकड्याला उठावं लागतं. सगळी भजन पूजन करणारी आम्ही मंडळी आहोत. आणि मग यामध्ये कोणतीही बाधा येऊ नये म्हणून देवाच्या आज्ञेनं, देवाच्या संकल्पानं महाराज इथं आम्ही उपोषणाला, सेवेला, जागराच्या, कीर्तनाच्या निमित्तानं राहायचं. मग याच्याकरता काही मागणं मागावं असं नाही, देवाची कृपा असतेच. महाराज ज्ञानोबाराने तुकोबाराने काय मागावं असं राहिलेलं नव्हतं, पण तरी देखील लोकसंग्रह म्हणून त्याने आम्हाला ही पद्धत घालून दिलेली आहे. त्यांनी जर ही प्रथा मोडली असती, ज्ञानोबारायांना काय कमी होतं, तुकोबारायांच्याकडे काय कमतरता होती, म्हणून त्यांनी देवाकडे विनंती मागितली आहे. ते सुद्धा गणपतीचं स्तवन करतात, पांडुरंगाचं स्तवन करतात. माऊली सुद्धा ओम नमो जाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, आत्मरूप परमेश्वराचं तेही विनवणी करतात, विनंती मागतात. देवा तुची गणेश हो, म्हणजे सगळं विघ्न निवारण व्हावं, कार्य यथाशक्ती पार पडावं, त्याला क्षेम म्हणतात. प्राप्त न घडणारं काम आपल्याकडून होणार आहे, त्याचा क्षेम व्हावा या निमित्तानं आज देवाची विनवणी करून सेवेला प्रारंभ करायचा आहे. कारण तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी, हे त्यानंच द्यायचं आहे. त्याच्याच निमित्तानं मी बोलतो, त्यानेच निमित्त केले म्हणून टाळकरी टाळाला उभे आहेत.
या वारकरी संप्रदायामध्ये जात पात लिंग भेद या गोष्टी सगळ्या गौण मांडलेल्या आहेत. हरीचा दास म्हणून प्रत्येकाने काय करायचे, सेवा करायची. आणि देवही महाराज सगळ्यांना समान भावनेनं देतो म्हणून त्याला समदृष्टी असं म्हटलेलं आहे. या अभंगामध्ये हरीचं देणं हे समानत्वानच आहे. आणि मग ददामी बुद्धी योगम तम येन मामुपयांति ते, प्रत्येकाला तो समानच बुद्धी देतो. म्हणून परमार्थामध्ये कुणाची हीन बुद्धी, कोण उच्च श्रेष्ठ कनिष्ठ असा भाव मानू नाही. पडलेली सेवा करत करत आनंदाने महाराज सौजन्य सांभाळून हे सगळं करायचं आहे. म्हणून ही सेवा यथाशक्ती पार पडावी म्हणून देवाला पहिली विनवणी करायची. आरंभी आवडी आदरे आले नाम, तेने सकल सिद्धी जगी झाले पूर्ण काम. आरंभाला देवाचं आवडीनं नाव घ्यावं आणि मग सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाती, म्हणकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे. श्री विठ्ठल परमात्म्याचं नाव हे सकळ मंगळाचे सार, मुख शुद्धीचे भांडार. सगळ्या मंगळाचं सार काय असेल तर श्री विठ्ठल ही 3 अक्षर आहेत. म्हणून आपण वारकरी संप्रदायाचे महाराज पाईक आहोत, अनुयायी आहोत. तुकोबारायाने ज्ञानोबारायाने आम्हाला शास्त्र पद्धतीनं अतिशय अखीव रेखीव असा परमार्थाचा रस्ता आम्हाला आखून दिलेला आहे. म्हणून आम्ही अगदी शुद्ध बुद्धीनं, शांत चित्तानं, प्रसन्न मनाने याचा अभ्यास करत करत जाऊया. तुकोबारायांनी हा अभंग काही सुरुवातीलाच मांडला असं काही निश्चित सांगता येत नाही. फक्त काही काही प्रतीक देवडेकर बाबांनी म्हणा, अनेक सिद्धहस्त आमच्या साधू संतांनी या अभंगाचं परिशीलन करून हा अभंग प्रथम असावा अशा पद्धतीनं तो मांडलेला आहे. महाराजांनाही त्या काळात पहिला अभंग त्यांच्या मुखातून आला असेल हे त्यांनाच माहिती महाराज. मग तुकोबा या अभंगातून आम्हाला सूत्र सांगतात की समचरणावर भीमेच्या तटाला 10 अंगुळ जी वीट आहे त्या विटेवर समपाय ठेवून परमात्मा उभा आहे. तो अत्यंत साजरा आहे, देखणा आहे. त्याच्याच ठिकाणी माझी वृत्ती राहावी अशी विनवणी ही पहिल्या चरणात करतात. ते सोडून अनेक न लगे माईक पदार्थ ते माझ्या अर्थ नको देवा. देवा माझी तुझ्या पायाला सोडून वृत्ती कुठं अनेक लौकिक पदार्थात जाऊ नये, माईक पदार्थात गुंतू नये. याच्याकरता देवा तूच काय कर, तेथे माझ्या अर्थ नको देवा. तिथेही विनवणी करतात, अशा माईक पदार्थातून मला बाजूला काढ. देवाला विनवणी केलेली आहे. 3ऱ्या चरणामध्ये सांगतात अतिशय पद प्रतिष्ठेचे हाव प्रत्येक जीवाला असते. त्या पद्धतीने ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ती सगळी पद दुःख देणारे आहेत, दुःखाची जनिती आहेत, दुःखाची शिराणी आहेत. आणि कदाचित तेथे माझं चित्त जर जळेल, तेथे चित्त झनी असाही पाठ आहे, तेथे दुष्टित झनी असाही पाठ आहे. दुष्टित म्हणजे कदाचित अनवधानानं एखाद्या वेळेस माझं मन एखाद्या वेळेस दोलायमान झालं आणि चुकून जर वाम मार्गाला गेलं तर देवा तिकडं माझं चित्त जळू देऊ नको, कारण ती पद देखील दुःख देणारे आहेत. आणि मग हे सगळं मला कळालेलं आहे म्हणतात. याचं वर्म तुका म्हणे त्याचे कळले वर्म. जय जय कर्मधर्म नाशिवंत, म्हणजे या अभंगातून तुकोबारायांना देव सगुण सांगायचा आहे, देव निर्गुण सांगायचा आहे. तुकोबारायांना देव ज्या साधनानं जोडायचा आहे ते वृत्तीरूप साधन सांगायचं आहे. ते सांगताना वैराग्याची गरज आहे हेही ते सांगायला विसरत नाही. हे जगत कसं मिथ्या आहे हेही यातून सांगतात. हे जगत मिथ्या असताना कर्मधर्म कशी वाया आहेत हेही सांगतात. म्हणजे अशा 5-6 पद्धतीनं आम्हाला उपदेश करतात. सगुण निर्गुण देव हवा आहे, वैराग्याची गरज आहे, वृत्तीचं साधन कळावं, कर्मधर्माचं वैयर्थ कळावं आणि जगताचं मिथ्यात्व कळावं. म्हणून असा सूत्रबद्ध अभंग आहे. अभंग म्हणायला सोपा असला तरी सगळ्या मानवी जीवनाचा साकल्याने विचार या अभंगात केलेला आहे. आणि हा एक अभंग जरी जीवनात परिपूर्ण उतरला ते उरलेले 4091 अभंग महाराज वाचल्यासारखे होते. हा अभंग आधार असा अभंग आहे. म्हणून हा अभंगाला फार फार किंमत कंडाळकर बाबा देतात, जोग बाबा देतात. सगळी मंडळी महाराज समचरण दृष्टी या अभंगाला फार मान्यता देतात. म्हणजे तुकोबारायांनी या अभंगामध्ये कोणताही विषय राखलेला नाही. सगळं आमूलाग्र साधकाचं जीवन यामध्ये मांडलेलं आहे, वारकऱ्याचं जीवनही मांडलेलं आहे, वेदांत तत्वज्ञानही मांडलेलं आहे, कर्मखंडी लोकांची धावही मांडलेली आहे. आणि अतिउच्च या जगतातलं ब्रह्मदेवाचं पद सुद्धा दुःख देणार आहे एवढा टोकाचा महाराज काय सांगणार आहे, मिथ्यात्ववाद सांगणारा हा अभंग आहे. म्हणून तुकोबारायांची झेप केवढी मोठी होती हे आम्हाला कळायला हरकत नाही. तुकोबारायांचं वैराग्य किती 7 समुद्रापार आला असेल
त्यांचं किती वैराग्य महाराज उपनिषदांचे सार काढून बाहेर आला असेल. कर्मधर्माचं वैयर्थ त्यांच्या अंतःकरणाच्या रूपानं किती उभं राहिलं असेल. कुठं देहूगाव महाराज, छोटं गाव, पण तुकोबारायांच्या निमित्तानं आज सगळ्या विश्वाला त्यांचे विचार उरलेले आहेत महाराज. तुका म्हणे आता उरलो उपकारा. तुकोबारायांचं विचारधन संपलेलं नाही महाराज. हे आम्ही इकडली तिकडली अक्षर जोडून महाराज चार सुविचार करतो तर आम्हाला लोक तोंडात गुलाबजाम आणून घालायला लागले. हे सगळं आमचं काय तुकोबारायांचं आहे हो? तुकोबारायांचं आहे महाराज. उष्ट्या पत्रावळी करुणिया गोळा दाखवी ती कला कवित्वाची. आम्ही प्रवचनकार कीर्तनकार म्हणजे उष्ट्या पत्रावळीची शीतखाण्यासारखं आहे महाराज. हे असं का म्हणायचं? गौण म्हणून म्हणतोय असं नाही महाराज. ह्यातलं भांडवल आमचं काहीच नाही. हे संतांचं भांडवल आहे महाराज. संत उदार उदार भरले अनंत भांडार. त्यांनी उदार हस्तानं दिलं. आम्हाला कीर्तनात पुढला विषय सांगायचा असतो तर आम्ही आज तो सांगत नाही महाराज, उद्या काय सांगायचं म्हणून. तसं संतांनी केलेलं नाही महाराज. मुखातून आली मुखा वाटे अमृत वचने. त्यांच्या मुखातून आलं ते जगताच्या कल्याणाकरता आलं. म्हणून संतांचं बोलणं हे विवेकाचं आहे. संत ओळखावे त्यांच्या बोलण्यावरून. ज्यांच्या बोलण्यात विवेक जागृत आहे ते संत आहेत महाराज. आणि ज्यांच्या बोलण्यात विवेकाचा पत्ताच नाही, मागमूसच नाही, त्यांना माणूस सुद्धा म्हणायला अर्थ उरत नाही. म्हणून संत ते तर विवेका असं नाही की संतांचं बोलणं विवेकयुक्त आहे, वागणं वैराग्ययुक्त आहे. नुसते संत बोलत नाहीत तर बोले तैसा चाले त्याची बंधावी पावले. आजही महाराज जसं वर्णन साधू संतांनी केलेलं आहे तसं वागणारा एक साधक झाला तरी पुरेसा आहे महाराज. जगाचं कल्याण होईल. तुकोबारायांच्या सारखा एक महात्मा जरी आता आमच्यात वारकऱ्यात एक तयार झाला तरी महाराज तुकोबारायांना आनंद वाटेल. आपली हिता जो असे धन्य माता पिता. आपल्या हितासाठी आम्ही काही करत नाही महाराज. आता मी इकडे आलोय आपल्या हितासाठी आलोय असं वाटतंय नाही महाराज. आमचं हित जर माझं कळालं असतं मला तर मी घर सोडलं नसतं. असं फिरताव ते अर्थी बहु हिंडता सौख्य होणार नाही. फार हिंडलं तर सौख्य भेटत नाही महाराज. मग कुत्री काय थोडी फिरतात काय तुकोबाराय म्हणतात. उंदीर काय थोडा फिरतोय काय महाराज. काय गाढव काय राख लावत नाही काय. अशी दांभिक भक्तीची लक्षणं तुकोबाराय महाराज सोडत नाहीत. मग त्यांना तसं आम्ही देखील या वैराग्याच्या विवेकाच्या विचाराच्या कसोटीवर उतरतोय का नाही हे बघण्यासाठी परमार्थामध्ये आम्हाला थोडंसं काय घ्यावं, तपासून घ्यावं लागेल. म्हणून मंगलाचरणाच्या निमित्तानं तुकोबारायांनी नुसतं देवाचं मंगल केलं नाही तर प्रत्येक जीवाचं मंगल यातून साधावं अशी त्यांची अपेक्षा आहे. म्हणून ते सांगतात वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत उच्च ठिकाण जे सांगितलेलं आहे, ज्याला मोक्ष असं वेदांत शास्त्र सांगतो, तो मोक्ष दुसरा तिसरा कोण नसून सुखरूपाईसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. तो सुखरूप व्हायचा आहे. आणि मग सुखरूप व्हायचं झालं तर मग सुखा लागी करीशी तळमळ तरी तो पंढरीशी जाय एक वेळ. पंढरपूरला जा वारकरी हो, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. अनुयायी हो, तुळशी माळा पवित्र विष्णू परमात्म्याला आवडणारे धारण कर. ती तप्त चिन्ह सगळे लावून घे आणि मग द्वादश टिळे लावून घे. त्या पद्धतीनं वागलं किंवा आस्ते आस्ते कायिक शुद्धी वाचिक शुद्धी मानसिक या तपाच्या बळावर चित्तशुद्धीद्वारा तू पांडुरंगाचा अनन्य दास हो आणि मग हरीसारखाच हरीचा दास होऊन राहा असं सांगणं आहे त्यांचं. आणि मग एकदा असं झालं की पांडुरंगाच्या चरणावर आपली वृत्ती स्थिर राहावी अशी तुकोबारायांची प्रेमळ इच्छा आहे, अपेक्षा आहे महाराज. आमच्याकडून तुकोबारायांना हेच अपेक्षित आहे की समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. ते आपल्याला म्हणत नाहीत महाराज तरी देखील आमचं मुक्त्यारपत्र ते घेतात. आमच्यासाठी ते मी तर अनाथ अपराधी. तुकोबाराय अपराधी नव्हते पण आमचा कैवार घेऊन ते म्हणतात मी अनाथ आहे अपराधी आहे. तसं समचरणात उभा असलेला परमात्मा समदृष्टी आहे त्याची विटेवर उभा आहे. हे कास लक्षण सांगतात तर सगळ्या वेगवेगळ्या उपासना आहेत, वेगवेगळ्या देवतेंच्या मूर्ती आहेत, वेगवेगळे आकार आहेत. आणि मग या आकारामध्ये जर जीव अडकून राहिला तुम्ही मी तर आम्हाला खरा देव कोणता ओळखत नाही. म्हणून देखे मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील परी झाले असे केवळ माझ्याची ठाई परी ज्ञाने विननासिले जे बुद्धिभेदासी आले तेनेचे या कल्पिले अनेकत्व. की इकडं बघायला गेलं तर इकडं बहिरव आहे, खंडेराव आहे, इकडं गणपती आहे, इथं जाखाई जोखाई मायराणी मोठमोठे देवी देवता आहेत.
सगळीकडे महाराज असा प्रत्येकात भेद आहे देवदेवतामध्ये. मग कोणाला सोंडीचा देव आवडतो, कोणाला एक तोंडाचा देव आवडतो, कोणाला 3 तोंडाचा देव आवडतो. आणि सगळ्यांची व्यवस्था आमच्या शास्त्रानं केलेली आहे. कोणाला 4 पाहिजे असलं 4 तोंडाचा देखील चतुरानन आहे, पंचानन आहे. महाराज भगवान शिव हे पंचानन आहेत. 6 तोंडाचा मागितला तरी षडानन आहे कार्तिक स्वामी. म्हणजे कुणीही कुणाची भक्ती करावी. कार्य ब्रह्माची उपासना करत असताना कारण ब्रह्मापर्यंत जावं अशी साधना आहे. म्हणून आम्हाला कारण दृष्टी यावी. म्हणून इथं उपासकाची अडचण होऊ नये. पण आमचे वारकरी साधू एवढे उच्च बुद्धीचे आहेत महाराज, एवढे सौजन्याचे प्रेमळ बुद्धीचे आहेत की आपला वारकरी कुठं चुकू नये म्हणून त्यांनी आपल्या उपास्याचं यथार्थ वर्णन सांगितलं. सांगताना त्यांनी काही अभंग असे लिहिले की देवाचं नाव देखील घेतलं नाही, पण त्याचं लक्षण मात्र सांगितलेलं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हा अखंड अभंग तुम्ही बघा, त्यामध्ये पांडुरंगाचं नाव कुठेही मांडलेलं नाही. मात्र अभंग जर अगदी लहान मुलानं जरी म्हटला तरी हे वर्णन कोणाचं आहे हे ते सहज सांगू शकेल, पांडुरंगाचं आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. आणि मग असं सांगणं आहे संतांचं, अतिशय मखलाशी बोलणं आहे. बोलणं साधं वाटतं पण त्यातून आम्हाला त्यांचं सांगणं कळत नाही. आणि मग देवाचं असं सगुण निर्गुण रूप कळावं हे कळण्याकरता महाराज शहाण्या लोकांची इथं भंबेरी उडलेली आहे. तो देव यथार्थ कळणं, अर्जुनाला देखील याचं यथार्थ लक्षण कळालं नाही. रथाच्या दांड्यावर असताना देखील तो कळला नाही. अर्जुन तर महान भगवत भक्त आहेत. अर्जुन काय असं महाराज तुमच्या आमच्या सारखे नाही, रेशनचं तांदूळ खाणारा नव्हता, तो बुद्धिमान होता महाराज. इंद्रांच्याकडून परास्त न होणारा, भगवान शिवानी पाशुपत्रास्त्र द्यावं, भरद्वाज पुत्र द्रोणाने त्यांना विद्या द्यावी मुक्त असताना. एकमेव पृथ्वी तलावरला आपला धनुर्धारी वीर असावा असं द्रोणांचा शिष्य, एवढं मोठं त्यांच्याकडे सामर्थ्य. आणि मग असे महाबुद्धी अर्जुन आणि केस त्यांचे श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणायचे महाराज. आणि जागे असताना झोपल्यानंतर म्हणजे केस कायम निर्जीवच आहेत, सजीवही म्हणता येत नाही आणि निर्जीवही म्हणता येत नाही. नख आणि केस हे 2 अवयव असे आहेत की त्यांना कळ येते म्हणावं तर ती महाराज कापले तर कळ येत नाहीत, कापले तर वाढायचे राहत नाही. म्हणजे त्याला सजीव म्हणावं की निर्जीव म्हणावं, पण त्यांचे निर्जीव केस सुद्धा महाराज कृष्ण कृष्ण म्हणायचे. याच्यासाठी सुभद्रेलाही काय पडलं, शंका आली, सत्यभामेला शंका आली, रुक्मिणी मातेला शंका आली. या निमित्तानं देवानं केस वाढवायच्या निमित्तानं त्यांना नेऊन प्रत्येकाचा काय केला, त्यांचा संशय निराकरण केलं. कारण अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणतात, केवढा त्याने नामस्मरणाचा आग्रह केला असेल. म्हणजे एवढा मोठा महान भगवत भक्त, पण रथाच्या दांडीवर बसलेला असताना हा माझ्या आत्तीचा मुलगाच आहे असंच त्याला वाटायचं. याच्या पलीकडे त्याची ओळख नव्हती. म्हणून सखे ती मत्बहा प्रसभम यदुक्तम हे कृष्ण हे यादव हे सखे ती अजानता महिमानं तवेदम मया प्रमादात प्रणयेन वापी. त्यावेळी ते सांगतात अर्जुनाला, अर्जुन स्वतः आपली काय देतो, कबुली देतो, देवा मी तुला बालपणाच्या निमित्तानं मित्रपणाच्या निमित्तानं कितीतरी नको ते शब्द बोललो, तू माझ्या नातेवाईकातला आहे असं समजलं. आणि तर आजचं तर काय हे काम वेगळंच आहे. हे आजीचेची पाहे पार उकडे कवन झुंज हे केवडे येत परब्रह्म तू उघडे सारथी केला असी. तू परब्रह्म असून साक्षात तुला उघडा आम्ही सारथी केला. तुला कौरवांच्या घराकडे वैऱ्याकडे पाठवला, यया कौरवांची या घरा शिष्टाई धाडेलासी दातारा. आणि मग तुझ्यासारखा एवढा मोठा परब्रह्मासारखा न तोलता येणारा देव आम्ही वनिजीसाठी जागेश्वरा विकेला असे आम्ही आमच्या व्यवहारासाठी तुला वापरावा. म्हणजे एखाद्या माणसाला एखादा वस्तू ठरवताना जसं हिडीपणा करतात बघा मधले लोक, तसा देवाला काय बनवलं अर्जुनाने, व्यापारी बनवला महाराज. आणि मग त्याला नंतर असं वाटलं हा व्यापारी नसून अनंत ब्रह्मांडाचा कोण आहे, हा मालक आहे. म्हणजे सामान्य देव कळणं वेगळं आणि विशेष रूपानं देव कळणं. निदान माझा तरी अनुभव सांगतो, 1 वर्ष आडान धरलं तर निदान 10-20 वर्ष तरी गावकी आमच्याकडे येते, बरोबर आहे मी. मला तरी काय देवाच्या दक्षिणाच्या ताटापासून मागला काय देव दिसायला नाही, कारण देवाकडे आमचं लक्षच नाही महाराज. माग येईल ते पुढे उंबऱ्याकडेच लक्ष द्या, काय ते चौकाव ठेवतील तेवढ्यावरच आमचं ध्यान. मग देवाजवळ मूर्तीजवळ बसून जर आम्हाला देव कळत नसेल महाराज तर मग कधीतरी दिवसातनं एकदा महिन्यातनं एकदा येणाऱ्याला मग देव तरी कसा लक्षात राहील. मूर्तीतल्या देवाविषयी आम्ही एवढे उदास आहोत आणि साक्षात ज्यांच्या समोर द्वारकेचा राणा
जे देऊनी जन्मले पांडव, हे ज्या काळात जन्माला पांडव आले त्या काळापासून देव ज्यांच्या घरात राबत होता त्यांना देव कळायला इतका वेळ लागला, तर आम्हाला देव कळायला किती पूर्वपुण्य असायला पाहिजे. म्हणून ईश्वर प्राप्ती ही पूर्वपुण्याशिवाय होत नाही. आणि अतिशय पुण्य उदयाला तेही उत्कट असावं लागतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आणि असंही पुण्याही ज्याच्या पदरी आहे त्यालाच देव जोडला जातो. ज्ञानोबा सांगतात, जन्मोजन्मीच्या सायासी, जन्मोजन्मीच्या सायासी, जन्मोजन्मीच्या सायासी, जन्मोजन्मीच्या सायासी, जन्मोजन्मीच्या सायासी, केले ओ माये, विठे लाधले या विठोबाचे पाय. पुंडलिकरायाने जी साधना केली, मला सांगा या अभंगाचं तत्वज्ञान तुकोबाराया जाणू शकतात. सामान्य तुम्हाला माझ्या जीवाला काय कळेल. पुंडलिकरायाने साक्षात पांडुरंग आधी बघितला होता का आधी आई वडिलांची सेवा केली होती हो? देवाला न बघता, देवाला न जाणता आई वडिलांची सेवा केल्यानंतर त्या सेवेला देव वेडा झाला आणि ते ऋण फेडण्याकरता तो द्वारकेहून कुठाला दंडकारण्यामध्ये आला आणि उभा राहिला. त्याच्यासाठी पुष्कळ करणारी रुक्मिणीच्या शोधा करता आला, गाई गोपाळासह आला. नागर गोडे बाळ रूप ते स्वरूप काळीचे, गाई गोपाळांच्या संगे आले लागे पुंडलिका. देव रुक्मिणी मातीच्या शोधा करता आला अशी कथा आहे. पुंडलिकरायांची तपश्चर्या पूर्ण होत आलेली आहे म्हणूनही आले असेही वर्णन आहे. काही असे ना का पण देवाच्या येण्याच्या अगोदर पुंडलिकरायांनी पांडुरंगाला पाहिलेलं नव्हतं. म्हणजे तुम्ही आम्ही देखील संसारी लोक निष्काम कर्म करून परिपूर्ण उपासना करून झाल्यानंतर देव आपोआप आमच्याकडे यायला काय हरकत.
म्हणजे आपण देखील आधी देव पाहावा असं कुठं मांडलंय? म्हणून लक्षणं सांगत असताना देवाची एक देव निर्गुण सांगितला, एक सगुण सांगितला. एक निर्गुण निराकार आहे, तो सगळ्या जगाला आधार अधिष्ठान असा आहे. तोच सगुण निराकार सगळ्या सृष्टीचं उत्पन्न करता आहे, उत्पत्ती करतो. आणि त्यानंतर तोच देव सामान्य भक्तांच्या तुमच्या सगळ्यांच्या करता आविर्भाव होऊन सगुण साकार रूपाने येतो. सगुण साकार रूपातला देव आता कलियुग आहे, तुम्हाला दिसणं शक्य नाही. संतांनी ते वर्णन करून ठेवलंय. म्हणून तोच देव मूर्ती रूपाने तुम्ही आम्ही घडवला आणि कुठं बसवला? मंदिरामध्ये बसवला. आता त्या मूर्तीचं ध्यान करायचं आणि त्या ध्यानानं आम्ही सगुण साकाराची उपासना पूर्ण करायची. सगुण साकारातून सृष्टी निर्माण करणाऱ्या ईश्वराची उपासना आणि त्याच्या पलीकडे निर्गुण निराकाराच्या शुद्ध परब्रह्मात काय होऊन जायचं? विलीन होऊन जायचं. एवढा मोठा आम्हाला टप्पा गाठावा लागेल. म्हणून 4 पद्धतीच्या मूर्ती उपासना सांगितल्या. निर्गुण निराकार जो देव आहे त्याला काही हात पाय कान डोळे काहीही नाहीत. त्याची सत्ता सगळीकडे चालते. सत्ता चालते पण सत्ता मालक दिसत नाही. सत्ताही दिसत नाही आणि तो देवही दिसत नाही. बरं, नाही म्हणायची सोय नाही. कारण इथं कावळ्याच्या पोटाला कावळे, चिमणीच्या पोटाला चिमण्याच येतात. याचा अर्थ इथं सूत्रता आहे. इथं कुठंही बिघडलेलं एक सुद्धा गणित नाही. आमच्या घरात बिघडलेल्या शिवाय काही अगदी दुरुस्त केलं तरी बिघाडतंय आमचं. आणि देवाच्या सृष्टीत काडीचा बदल नाही. सूर्य नित्य उगवायचा तसा उगवतोय, चंद्र नित्य उगवायचा तसा, नद्या वाहतात, वारा वाहतोय, त्यात काही बदल नाही. कोणी पैसे देऊन मागं पुढं काय करीत? आमच्यात बदल करतात लोक. देवाच्या सृष्टीत बदल होत नाही. आणि न बदल होत नाही, नित्य नेमानच सुरू आहे. याचा अर्थ याच्या मागं कोणतरी करणारा असला पाहिजे. बरं, करणारा राहू दे, निदान कोणाच्या तरी भीतीनं कासे नाही करत असले पाहिजे. भयात दस्यात अग्नी तपती, भयात तपती सूर्य, भयात इंद्रश्च वायुश्च मृत्युर्धावती पंचम. यमदेवता, इंद्रदेवता, अग्निदेवता, वायुदेवता, सूर्यदेवता ज्याच्या भीतीनं हे सगळं करतात, तो भीती दाखवणारा किंवा त्याला धाकात ठेवणारा कोण बरं असेल? तो कोणतरी असला पाहिजे. असला तर तो दिसला पाहिजे. कारण आम्ही माणसं कसं दिसल्याशिवाय खरं मानत. जे दिसतं ते नष्ट होत असा शास्त्राचा नियम आहे. या द्रष्टम तन्नष्टम. ज्या अर्थी दिसणारी वस्तू आहे त्या अर्थी ती नाश पावते. दिसणारी गोष्ट परिच्छिन्न असते म्हणून ती अल्प असते. दिसणाऱ्या गोष्टीला जन्म असतो म्हणून ती गोष्ट म्हातारी होत असते. देव यातला काहीही परिच्छिन्नतेला प्राप्त होत नाही. देव अजरामर आहे. देवाला जन्मही नाही. देव म्हाताराही होत नाही. तो तरुणही नाही. तो बाळही नाही. असा मग कोण आहे? नव्हता काळा गोरा खुजाना ठिंगणा, सुंदरना अंधळा देखना, कैशी जीवशिव तयाशी भावना, पंचभौतिकना नेने पंच प्राणावू. असा कोणतरी या जगाचा मालक आहे. तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. त्याला जाणणं हे जीवाचं प्रथम आद्य कर्तव्य आहे. म्हणून शारीरिक भाषणामध्ये मुमुक्षुन पहिला देव जाणावा असं विधान केलंय. आता तो ब्रह्म जिज्ञासा, ब्रह्म जाणावं, ब्रह्म जाणून घ्यावं. आता ते जाणायचं म्हणजे नेमकं काय करायचं? त्याचं काय लक्षण सांगा. मग त्याचं लक्षण सांगितलं. जन्माद्यस्य अतः, जन्मादी आधी यस्य आणि आता. ज्या परमेश्वरापासून या सृष्टीची उत्पत्ती होते, काही याचा स्थितिकाल होतो आणि काही नंतर याचा संहार होतो. याला कोणतरी आहे आधार. तो परमात्मा तुम्ही जाणा. जाणण्यासाठी प्रमाण काय सांगा? तर ते शास्त्र प्रमाण आहे म्हणतात. शास्त्र योनित्वात. शास्त्रांना हा जाणला पाहिजे. आणि मग शास्त्र सांगतंय तसा देव आम्ही मानायचा. शास्त्रांचा पाठ सगळा संतांनी आहे तसा घेतलेला आहे. म्हणून शास्त्राला कुणीही नावं ठेवायची नाही. तस्मात शास्त्रम प्रमाणंते कार्य व्यवस्थितो. म्हणून शास्त्रानं सांगितलेला देव आम्ही मान्य केलेला आहे. वारकरी संप्रदाय देव तसाच मानतो महाराज. वारकरी संप्रदाय देव निर्गुणही मानतो, देव सगुणही मानतो. निर्गुण निराकार, सगुण निराकार, सगुण साकार आणि मूर्ती रूपातला देव असा दोन्ही पद्धतीचा देव वारकरी संप्रदाय मानतो. वारकरी संप्रदाय कोणाचाही उच्छेद करत नाही. आणि मग शेवटी मूर्ती रूपातला देव मानणारा संप्रदाय आमचा. मग मूर्ती सुद्धा कल्पांताला नाश पावते असं म्हणणारा एक वर्ग आहे. नाश पावले तरी त्यात असलेलं निर्गुण चैतन्य मात्र नाश पावत नाही. म्हणून आम्ही निर्गुणही देव मानतो आणि सगुणही देव मानतो. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. म्हणून पंढरपुरात जो देव उभा आहे तो समपायावर आहे.
त्याचे दोन पाय आहेत, एक निर्गुणाचा आहे आणि एक सगुणाचा आहे. निर्गुणाचा पाय आहे तो व्यापक परब्रह्माचा आहे आणि सगुणाचा पाय आहे तो एखादी नदी वाहत असेल म्हणा तर त्या नदीला दोन काठ असतात. पाण्याचा प्रवाह चालला, पाण्याचा पाठ सुद्धा कसा असतो, इकडला काठ आणि तिकडला काठ, तसे दोन काठ असतात. दोन्ही काठाच्या मध्ये जे पाणी धावतं त्याला नदी म्हणतात, ओढा म्हणतात समजा. आणि मग नदी वाहायला लागली, नदीला महापूर आला की जर काठ बुडले तर तिला नदी म्हणायचं का पाणीच म्हणायचं? सगळं पाणीच म्हणायचं का? आता त्याला व्यापक रूप आलं. तसं काठाच्या आत वाहणाऱ्या पाण्याला जसं नदी म्हणतात, काठ म्हणजे अलिप्त राहणं, तीरावर राहणं, त्याला तटस्थ म्हणतात. तट म्हणजे काठ. आणि मग काठावर राहणारा याच्यापेक्षा अलिप्त राहणारा असं म्हणायला काय हरकत नाही. दोन्ही काठाला सामावून घेणारा, पाण्याला सामावून घेणारा त्याला अलिप्त असा एक काय म्हणतात, पाणीच असतं पण त्याला मर्यादित ठेवतं. तसं व्यापक ब्रह्माला मर्यादित ठेवणारं ब्रह्म जे आहे ते सगुण ब्रह्म म्हणायचं. आणि तो सगुण ब्रह्माचा एक पाय आणि एक निर्गुण व्यापक ब्रह्माचा पाय. तो पाय आहे तो हा विठ्ठल बरावा आणि एक पाय आहे तो हा माधव बरावा. माधव आहे उपादान कारण, विठ्ठल आहे मूळ अधिष्ठान. विठ्ठल सगळ्या जगाचं काय आहे, उत्पत्ती ठिकाण आहे, कार्यकारणातीत आहे. आणि विठ्ठल बुद्धीनं कळणारा नाही, माधव बुद्धीनं कळणारा आहे. म्हणून रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, त्या परमात्म्याला बघितल्यानंतर मला सुख झालं असं ज्ञानोदय म्हणतात. याचा अर्थ तो परमात्मा समदृष्टी ठेवून समपावलावर उभा आहे. नुसता उभा नाही तर सभूमीम विश्वतो वृत्तात अत्यतिष्ठन दशांगुलम परमात्मा, की विठ्ठल हा अंतर्बाह्य सर्व पृथ्वीला सगळ्या तत्वांना व्यापून 10 अंगुळ उरलेल्या विटेवर उभा आहे. आणि तो भरून उरलेला आहे. तो आहे असं नाही नुसतं महाराज, सगळ्याला व्यापून आणि उरला, याला उरणं म्हणतात. आणि उरणं व्यापक गोष्ट केवढी मोठी असेल, म्हणून देव सगळ्यांना भरून उरलेला आहे. आणि तो उरलेला भरलेलाच देव आम्हाला कळेल ना, तर उरलेला देव कधी कळेल? म्हणून भरलेला देव किती व्यापक आहे हे कळण्यासाठी अनंत ब्रह्मांडे उदरी हरिहा बाळक नंदा घरी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. तोच देव कान्होबाच्या रूपाने आला. म्हणून अशी संगती संतांनी अगदी योग्य सांगितलेली. म्हणून आमचा वारकरी संप्रदाय फार निर्गुणाविषयी वांद करत नाही आणि सगुणाविषयी हाव धरत नाही. समजून घेतो. कुठले निर्गुण, अहो गुरु नानक वगैरे मोठे मोठे दादू पिंजारी वगैरे मोठे भक्त होऊन गेले, सगळे निर्गुणवादी होते. कबीर महाराज निर्गुणपंथी होते, पण कधी ज्ञानोबारायांनी त्यांच्यावर वाद घातला नाही. तुम्ही निर्गुणाचे उपासक आहात तर मग आम्ही तोच निर्गुण राम म्हणून आम्ही स्वीकारला, तोच विष्णू म्हणून, तोच वैकुंठ निवासी म्हणून स्वीकारला. वैकुंठीचे निज निर्गुण तेच आम्हाला सगुणाचं, वैकुंठाचं सगुण आहे. म्हणजे जे निर्गुण म्हणतात तेच सगुण होऊन आलंय. म्हणजे फक्त महाराज कपडे बदलून आला पाहुणा, का पाहुणा बदलला? पाहुणा बदलले, मग जात बदलली, कुळ बदललं, घर बदललं, त्याचा स्वभाव बदलला. कपडे बदलून आलेल्या सारखा मांडलाय आमच्या संतांनी देव, काहीही बदल केलेला नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये अजिबात कुठेही भांडण तंटा अजिबात नाही. इतर संप्रदायामध्ये भांडणाशिवाय काहीही. वारकरी संप्रदायाने समजूत चांगली पटवून घेतलेली आहे. देव जगरूपानं नटलेला आहे एवढा व्यापक तत्वज्ञान सांगणारा आमचा संप्रदाय आहे. म्हणजे जुन्या काळात बालगंधर्व स्त्री पार्ट करायचे, तेवढी कपडे बदलून ते स्त्रीचा रोल करायचे. याचा अर्थ बालगंधर्वच आहेत ते, पण बघणाऱ्याला असं वाटायचं हा बालगंधर्व नसून स्त्रीचा आहे. पण त्याला आता बालगंधर्व व्हायला काय करायला गेलो? फक्त कपडे बदलायला लागतील काय? स्त्रीचा पुरुष व्हावं लागेल? फक्त कपडे बदलायला लागतील. तसं आमच्या देवानं मच्छ पच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्ण बुद्ध कलंकी कापड बदलत आलाय. फक्त पाहुण्याचा आयर घेत नाही आम्ही. लग्नात गेलं की जावायला कापडं केलेले असतात, त्या पाहुण्यानी त्याच्या मेहण्यानी आणलेले असतात कापडं भावाच्या लग्नात वगैरे. मग सगळ्यांना मंडपात घेऊन आहेर देतात. मग चांगली कापडं काढायची, दुसरी घालायची, मग आवडत नसली तरी घ्यायची. आणि पहिली कापडं चांगली आहेत ती टाकून देतात का घराकडे ठेवते? सुरक्षित ठेवतात. तसं एकाच कपाटातून आलेली ती कपडे आहेत असं समजा. हे सगळे अवतार एकाच खोळीतून आलेले आहेत. आणि ती खोळ म्हणजे ब्रह्मदेवाला न कळणारी खोळ आहे. तो निर्गुणाची खोळ आहे. आणि सगुणाच्या रूपाने, वेगवेगळ्या रूपाने ती तुमच्या आमच्या समोर उभी राहिली. पण याचा अर्थ असा नाही रामात कृष्ण नाही, कृष्णात राम नाही. उगाच कृष्णाच्या अष्टमीला रामाचं चरित्र सांगून उपयोगाचं नाही. मग रामाच्या वेळी रामकथाच करावी लागेल. आणि मग नरसिंह अवतार सांगताना तिथं जर परशुरामाचं आख्यान आणलं तर नरसिंह देव पहिल्याच तडाख्याला तुम्हाला खाऊन टाकतील.
आमच्या देवाला सुद्धा महाराज व्यवहारता काय आहे, उगाच मारुतीच्या अभिषेकाचं साहित्य अंबाबाईला घेऊन चालेल का हो? नाही चालणार. अंबाबाईला साडी चोळी लागणार, तिला हळदी कुंकू लागणार. यांना हळदी कुंकू बघितले ह्याची शिर उठणार की मला कुठला हळदी कुंकू घेऊन आलाय म्हणणार, गुरुवा सकट तळा कधी महाराज महाराज. असं आपल्याला कळवून घ्यायचं. व्यवहारता भेद हे राहतील, पण परमार्थता देवोदेवी मात्र अजिबात. आमच्या कल्पना आहेत, हा देव आहे, ही देवी आहे. लहान मुलं जशी खेळतात, दगडाचेच काय केलेले असतात, खेळणी केलेली असतात. दगडाची चूल असते, दगडाचाच भात असतो. खड्याचीच आमटी असते. त्या मुली काय करतात, हे भात तुझ्याकडे घे, आमटी. आता ती सगळी दगडच, त्याने पोट भरतंय. व्यवहाराकरता त्यांनी केलेले खेळ आहेत. तसं आपल्या शहाण्या वारकरी संप्रदायानं हरी हा व्यापक सर्वगत, हा तव मुख्यत्वे वेदांत, चिंतनासी चित्त असू द्यावे सावध. आम्हा भाविकांची जाती एकविध जी श्रीपती, अलंकार शक्ती येते सर्व शकेची ना. आम्ही भाविक आहोत, पांडुरंगा भुलणार नाही, फसणार नाही म्हणून लक्षण सांगावं लागलं. आणि ते लक्षण वास्तविक मोठ्या देवाचं करता येत नाही. मोठ्या देवाचं का म्हणावं तर व्यापक परब्रह्माला तुम्ही काय सांगणार, निर्गुणाविषयी काय बोलायचं. बोलत 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 गेलं तर बोलणं तिथं खपत नाही. आणि निर्गुणाविषयी नाही बोलावं तर सगुण कसं कळेल म्हणून बोलत 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 सगळे कीर्तनकार आले आणि त्यांचं बोलणं आज तागायत संपलेलं. अजून सप्त जिथपर्यंत असतील तिथपर्यंत सगुणाचं वर्णन हे चालतच राहील. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐंशी असं वर्णन करतच राहावं लागेल महाराज. म्हणून सगुणात बडबड थांबत नाही आणि निर्गुण ऐकून घेत, त्याला कानच नाहीत म्हटलं ते ऐकून कसं घेईल. म्हणून निर्गुण निराकार देव सत्तेनं जाणायचा. आणि सत्ता ही महाराज जर दरिद्री माणसाला घरातली सत्ता आपली जाऊ नये असं वाटतं तर देव आपली का सत्ता सोडेल. त्याला सुद्धा सत्ता नायक आहेच महाराज. तुका म्हणे सत्ता नायक हा, सगळ्या सत्तेची मालकी त्याच्याकडे आहे म्हणून सगळ्यांच्या वर आहे, सगळे त्याच्या ताब्यात आहेत म्हणून त्याला ईश्वर असं म्हणतात. आणि एवढा मोठा ईश्वर सुद्धा का बरं आला असेल पंढरपूरला. माऊलींना देखील कोडं पडलं. ज्ञानोबा सांगतात, नेनो ब्रह्ममार्ग चुकले, नेनो ब्रह्ममार्ग
ब्रह्म कसं मार्ग चुकून आलं असेल, म्हणजे त्यांना देखील हे कळलं नाही असं अगदी प्रांजळपणानं कबूल करतात. हे ब्रह्म कळत नाही म्हणून ब्रह्म आकळ आहे, न कळण्यास्तव ते कसं आहे ज्ञेय ब्रह्म म्हणतात. म्हणून साधू संतांनी आम्हाला सोपी वाट करून टाकली. तेच ब्रह्म ज्ञानानं कळवून घ्यावं म्हणून एक ज्ञान मार्गात ज्ञेय ब्रह्म सांगितलं, आणि ध्यानानं कळावं म्हणून ध्येय ब्रह्म सांगितलं. ध्येय ब्रह्माची उपासना सगुणाची आणि ज्ञेय ब्रह्माची उपासना निर्गुणाची. म्हणून निर्गुणवाद्यांना अव्यक्तम व्यक्तिमापण्यम मन्यन्ते माम बुद्धया, अव्यक्ताची उपासना अवघड आहे, त्याला मापता येत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात मन वाचा अतीत तुझे हे स्वरूप, म्हणून या माप भक्ती केली. तुकोबाराय सांगतात भक्तीची या मापे मोजितो आनंद, भक्तीची या मापे मोजितो आनंद, भक्तीची या मापे इतराने तत्वता न मोजरे, इतराने तत्वता न मोजरे, भक्तिया मार्गे मोजितो आनंद, भक्तिया मार्गे मोजितो कोणत्या मापाने याला मोजायचा, याला फुटपट्टी चालत. गोकुळातल्या महाराज गवळणी रानवट होत्या, पण विचारानं रानवट. व्यास महर्षींच्या अधिकाराच्या होत्या. त्याने देवाला मोजपट्टी लावली. ती कशाची लावली? भावभक्तीची लावली. त्यांनी देवाला ज्ञानानं जाणलं नाही. याचा अर्थ त्यांनी ज्ञान नको असं म्हटलं नाही. पूर्वजन्मामध्ये त्यांना ज्ञान साध्य होतं, पण देवाचं प्रेमसुख भोगायचं झालं तर त्या देवाला यथार्थ मापता येईल भावभक्तीच्या बळानच. म्हणून भक्तीची या मापे मोजितो अनंत. अनंत परमात्मा. अनंत म्हणजे ज्याला माप लावता येत नाही, पण मापता येतो कशाच्या बळानं? मापानं. भक्तीची या
मापे. भक्तीच्या मापानं मोजला जाईल, इतरांना त्याला मोजता येणं शक्य नाही. यशोदा मातेनं महाराज दोरीनं बांधायचा प्रयत्न केला, सगळी गोकुळातली दावी आणली, पण 4 बोट काय पडायची, उनीच पडायची. किती महाराज बांधायचा प्रयत्न केला, शेवटी कंटाळली आणि मग त्याच्याकडे बघायला लागली. कुणाकडं, ज्याला बांधायचं आहे त्याच्याकडं. आतापर्यंत काय हुडकीत होती, दावीत शोधत होती महाराज. देवाकडे बघितलं असतं तरी एका दाव्यात काम झालं असतं, पण देवाला सोडलंय आणि बांधायचं म्हणते त्याला. महाराज जीवाला असं देवाला बांधता येईल? यशोदा माता जीव आहे. आता ते अतिउच्च कोटीची भक्ती आहे महाराज. यशोदा माता म्हणजे काय सामान्य आई नव्हे. आणि मग ती देवाला बांधतो म्हणते. सगळ्या गोकुळातली दावी आणली तरी उन्ही पडतात. आणि मग ज्यावेळी तिच्या कपाळावर आलेला घाम देव बघतो आणि ती घामानं ओथंबलेली बघितल्यानंतर आता आई थकलेली आहे. आता आईला त्रास देणं बरं. आणि आता जर ती रागाला आली आणि जर तिनं काठी उगारली तर तसलाही देव थरथर कापायचा महाराज. ज्याच्या नावानं दैत्य काय कापतात, दैत्य थरथर कापतात ज्याच्या नावानं. केशी, मधुसूदन, मुरारी वगैरे जे मोठे मोठे जुने दैत्य होते ते महाराज भय पावायचे, राक्षस भयकंप पावतात. असा देव यशोदा मातेच्या समोर महाराज लीन व्हायचा. त्याला बांधताना आईचा घाम बघून आई थकलेली बघितल्यानंतर मात्र त्यानं बांधून घेतलं, बांधता आला नाही. भावभक्तीनंच त्याला मोजता येईल, ज्ञानानं बांधता येणार नाही. म्हणून फार ज्ञान एक परी बहिर बरं, एक किंड बरं, आंधळ बरं, पांगळ बरं, खरी ज्ञानानं ज्ञानाचा मत्सराचा हेवा हेकेखोर माणसं परमार्थात उपयोगाची नाही. का, उद्धार होण्याकरता ही अडचण आहे मोठी ज्ञानवान पुरुषांची. असं ज्ञान असावं पण त्याचा दर्प मात्र असू नये. म्हणून बांधून घेतलं देवानं. याचा अर्थ भक्तीनंच त्याला मोजता येतं आणि ती भक्ती सगुणाची करता येते. ज्ञानानं ओळख निर्गुणाची करायची. ज्ञानाची ओळख आहे आणि सगुणाची सेवा आहे. म्हणून आपला वारकरी संप्रदाय सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरिले. विटेवर असलेला देव दोन्ही पद्धतीचा आहे. त्याची वारी केली तर तो सामान्य भक्तांना मोक्ष देतो, ज्ञान मागितलं तर तो ज्ञानानं आपलं स्वरूप देतो. दोन्हींची व्यवस्था पांडुरंगाच्या पायाजवळ केलेली आहे. आणि असा पांडुरंग नुसता पायावर उभा नाही, समदृष्टीही त्याची आहे महाराज. भक्तावर तो समान दृष्टी कृपा करणारा आहे. आणि तो साजरा आहे, कसा तरी वाकडा तिकडा नाही, हातात काहीतरी घेतलंय भ्या दाखवायला असं नाही. इतर शस्त्र घेऊन उभारलेले देव आहेत, उगारलेली शस्त्र आहेत, पाय उभा करून आहे. कुणाची विरस्त्री आहे, रामप्रभू पुढे उभारलेले आहेत, हात पाय सोडून असते. कृष्ण परमात्मा 1.5 पायावर उभा आहे. पांडुरंग मात्र समान दृष्टी ठेवून आहे, कमरेवर हात ठेवून आहे. प्रमाणम भवाब्दे दिदं मामकानम नित्रंबकराभ्याम धृतोयेन तस्मात् विधातुर्व सत्ते धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आपल्या भक्तांना संसार सागर हा कमरे इतकाच आहे असं दाखवण्याकरता देव कमरेवर हात ठेवून उभा आहे. आणि कधीपासून उभा आहे, पुंडलिकासाठी अजून तिष्ठत. पुंडलिकरायनं सांगितलंय, तया पुंडलिके केला उपकार. तुकोबाराय उपकार जाणणारे आहेत महाराज, कृतज्ञ आहेत, ते जाणतात. पुंडलिकरायने आईवडिलांची सेवा करून याला जर आणलं नसतं तर आम्हाला कोणत्याही जन्मात मुक्त होता आलं नसतं. म्हणून तुको सगळे संत पुंडलिकरायांचे उपकार मानतात. मला धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणले पंढरीये. पुंडलिक भक्तराज तेने साधिले काज, वैकुंठीचे निज परब्रह्म आणले. म्हणून तुमचं आमचं उपास्य दैवत पांडुरंग परमात्मा अगदी कृपाळूपणानं भीमेच्या तटावर उभा आहे. तो समदृष्टी आहे, व्यापक ब्रह्मही त्यामध्ये आहे आणि सगुण ब्रह्मही आहे. म्हणून त्याची उपासना करायची. अवघ्या दशा येण्याची साधती मुख्य उपासना सगुण भक्ती. प्रगटे हृदयीची मूर्ती भावशुद्धी जाणून या. म्हणून आपण भावशुद्धी करता त्याची उपासना करूया, त्याचं गीत गायन करूया, त्याची कथा कीर्तन करूया. त्याचंच गायन करून शेवटी तोच आत भरायचा आहे. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी हृदय मंदिरात त्याचं नित्य नामस्मरण साठवू घ्या. हेच भांडवल आम्ही साठवण करायचं, हाच व्यापार करायचा. याच्या पलीकडे काही न्यायचं नाही. काय स्वस्त माळवा आहे म्हणून नको ती घेऊन आणून उपयोग आहे. मसर तरी खातील घरात आणून म्हणतात. जे खायचं तेवढं महाराज मोजकं लागतंय, तेवढं कमी दरात आहे, मिळालं आणलं बरोबर आहे. स्वस्त मिळते म्हणून आणून काय उपयोग आहे सांगा. तसं इथं संसार रूपी बाजार भरलेला हे वऱ्हाडच आहे महाराज. लग्नाला यायचं, तांदूळ टाकायचं घरला, काय जे ज्या त्या गावात जाईल तिथली उचलून घेऊन जायचं, काय गावाला ते नाही चालणार. आम्ही इथं तेच करत आलो. बहुता वऱ्हाड आली शिवाया
हासती लोकपरी नसंडी चाला, एकाचे खाई एकाचे गाई, लाज नाही तिशी सांगावे काय. हे माऊली 12व्या शतकात लिहितात ना. अनेक लग्नाला तू वराडाला आलीस, पण इथं तुला नवरा कळला नाही, नवरी कळली नाही, कुणाचं वराड कुणाचं लग्न कळलं नाही, उगाचच असं फिरत आहेस आणि कुणाच्या लग्नात कुणाचं खातेस, कुणाचं गीत गातेस. म्हणजे देहरूपी लग्नाच्या वराडात आलीस, खातेस सत्तारूपी पांडुरंग परमात्म्याचं आणि गीत गायन करतेस देहाचं. म्हणजे एकाचं खातेस आणि एकाचं गातेस. अशाला कुठं चांगलं कोण म्हणतील काय. म्हणून तू तुझा व्यवहार चांगला करत नाहीस, याचा अर्थ तू लग्नाच्या लायकीची नाहीस, असं ज्ञानोबांचं म्हणणं आहे. अशी वराड किती फिरशील, म्हणजे किती वेळा जन्म येशील, कुणाकुणाच्या आई म्हणून पोटात जाशील. म्हणून ज्ञानोबांना असं सांगायचं आहे, लाज नाही तिशी सांगावे. म्हणून निर्मळ मनुष्य परमार्थ करतो, निसुग परमार्थ करू शकत नाही. म्हणून लाज पै निर्मळा निसुगा गोड माऊली सांगतात. त्या न्यायानं आम्ही उपासना करूया आणि मग देवाचं स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण कळवून घेऊन उपासना केली की देव लवकर हस्तगत होतो. म्हणून तुकोबाराय वर्णन करतात की मायिक पदार्था व्यतिरिक्त विठोबा कसा आहे, तर समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो.
समचरण आणि समदृष्टी ही तटस्थ आणि स्वरूप अशी दोन लक्षणं आहेत. समचरण म्हणजे तटस्थ लक्षण सांगितलेलं आहे. तटस्थ म्हणजे उपाधीला धरून सांगितलं जातं ते, आणि जे स्वरूप म्हणजे मूळ रूप आहे देवाचं ते समदृष्टी. देवाची दृष्टी सगळ्यावर सारखी, अध्यस्त जगावरही सारखी आहे आणि अधिष्ठान तो लपून आहे. तुमच्या आमच्यातही आहे, जडातही आहे, चेतनातही सगळीकडे आहे, पण समान आहे. त्याची दृष्टी ही निर्गुण आहे. दृष्टी दाखवता येत नाही, पण दृष्टी आपल्याला दाखवल्याशिवाय राहत नाही. म्हणून जी गोष्ट आपल्याला क्रिया करण्याला, कार्य करण्याला आधार अधिष्ठान आहे, ती दिसत नसली तरी ती मानावी, तिला निर्गुण असं म्हणतात. आणि निर्गुणाचं ज्ञान आणि सगुणाची उपासना असा दोन्ही पद्धतीनं ध्येय आणि ज्ञेय परमात्मा उभा आहे. त्याच्या ठिकाणी माझी वृत्ती राहावी अशी मागणी करतात तुकोबराया. कारण आमचं मन जी अंतःकरणाची वृत्ती म्हणून तुकोबराया हा भाग मांडतात. वृत्ती हा परमार्थाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. परमार्थ वृत्तीवरच अवलंबून आहे. परमार्थामध्ये शरीर सांभाळावं लागत नाही, आत्मा सांभाळावा लागत नाही. सांभाळावं लागतं ते काय? मन सांभाळावं लागतं. पर्यायानं अंतःकरण म्हणा, बुद्धी म्हणा, चित्त म्हणा, याच्या वृत्ती सांभाळाव्या लागतात. आणि वृत्ती म्हणजे सरासरी अगदी सरळ शब्दाचा त्याचा अर्थ म्हटला तर स्वभाव म्हणायला काय हरकत. परमार्थामध्ये आम्हाला स्वभाव आडवा येतोय का देव आडवा आलेला आहे? स्वभाव आडवा. स्वभाव आमचा तुमचा एकत्र जमला की मग माझी जातीचे मज भेटो कोणी, सगळी माझी आवडीची माणसं. म्हणजे कीर्तनला सुद्धा ठराविकच स्त्रिया माता भगिनी काय येतात तर बोलवीत बोलवीत एकमेकाला येतात. तू चल मी चल. ठराविक गलीतल्या कोण कोण येतात ते ज्यांचं त्याला माहिती असतं. त्या कसं असतं तो वेगवेगळ्या माहेर जरी असलं त्यांचं दिले असते वेगवेगळ्या गलीत तरी माझी जातीचे, तिला कीर्तन आवडतंय, मला कीर्तन आवडतं, म्हणून तुझी माझी जात कशी आहे? एक आहे. वारकऱ्याची जात वेगळी असत नाही, मात्र आवड मात्र सगळ्यांची एक असली पाहिजे. म्हणून परमार्थ हा पतीपत्नीच्या भावनेनं करावा. परमार्थात देवाचं नातं पतीपत्नीशी आपलं असावं. पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण. स्त्री असो किंवा पुरुष असो, देवाला आपला मालकच मानायचा आहे. तू माझा स्वामी, मी तुझा रंग, पाहताना दिसे वेगळी. आणि गुरुचं आणि शिष्याचं नातं मुलाचं आणि लेकरासारखं असावं. गुरु हा साधकासी साह्य, गुरु भक्ताला गे माय, गुरु कामधेनू गाय भक्ता घरी उद्भत. असे गुरु हा माय म्हणून सांभाळावा महाराज. असं माय लेकराचं नातं गुरु शिष्याचं. आणि पती पत्नीच्या नात्यानं पतिपती सारखं भ्रातार नारायण मानावा. आम्हा नारायण त्यांच्यापरी विसरायचं नाही ह्या महाराज गोष्टी. म्हणून भावनेनं सर्वांचा मालक एकच आहे. मीराबाई सांगतात सगळ्या जगात एकच पुरुष आहे, तो म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. आणि आम्ही त्याच्या सगळ्या कोण आहोत? स्त्रिया आहोत. म्हणून भक्तानं कधीही भूमिका पुरुषाची घेऊ नये. मी स्त्रीच आहे. माऊलींचे सगळे अभंग बघा, मी स्त्री आहे आणि पती रूप परमात्मा आहे अशीच अभंग आहेत महाराज. सुखाचा निधी सुखसागर जोडला, म्हणून काळा दादूला मज पाचारी गे माये. प्रेम नवाळी मज झाली दिवाळी, काळे वनमाळी घराली गे माये. आपली रंगे नाचत होते साजनी. पुष्कळ असं वर्णन आहे जिथं साजनी वगैरे असे शब्द स्त्रीलिंगी घातलेले आहेत. ते सगळे माऊलींचे अभंग बघा तुम्ही. देवाशी नातं पत्नीचं सांभाळणारे आहेत. प्रेमाचं नातं पती पत्नीमध्ये असतं तसं देवाचं आणि आपला भाव असावा असं माऊलींचं सांगणं आहे. त्यात वैषयिक प्रेम असत नाही, व्यभिचार असत नाही. म्हणून असं शुद्ध प्रेम आपण देवावर करावं. त्याच्याकरता वृत्ती सांभाळावी लागते. वृत्तीत बिघाड झाला की परमार्थाचा कधी संसार झाला कळत नाही. जुने वारकरी महाराज एवढे पट्टीचे संसारी होते, पण त्याचा संसार त्यांचा वारकऱ्यासारखा होता. आणि आता आमचा परमार्थ कशासारखा आहे? संसारासारखा आहे. एवढा फरक उतरलेला. कारण आमची काय गुणात्मक संख्या आमची घटली म्हणायचं. गुण घटले वारकऱ्यामधले आमचे. जुन्या काळातले पक्के संसारी होते पण वारकऱ्यासारखे वागायचे. त्यांचं वागणं चोख होतं. आता कलीचा काळ दुर्धर आहे, वागणं घसरत आलं. म्हणून घसरते ती वृत्ती, स्वभाव बदलतो. आणि स्वभाव हा कसा आहे? अधिष्ठान परब्रह्म एक मुख्य, त्याच्या आश्रित असलेली माया तिला अज्ञान म्हणतात. त्या अज्ञानाची त्रिगुणात्मक प्रकृती, तिला अज्ञानात 3 गुण आहेत, सत्व रज तम. त्या सत्वाच्या वृत्ती बनली. ती वृत्ती अंतःकरणाचा काय आहे? अंतःकरणाच्या स्वरूपाचा ज्ञान करून देणारा परिणाम म्हणजे वृत्ती, किंवा गुणाशी तादात्म्य पावलेले अंतःकरण परिणामाला वृत्ती म्हणतात. अशा व्याख्या आहेत महाराज. व्याख्यापाठ करण्यात काय अर्थ नाही, पण तरी देखील
वृत्ती काय आहे समजावून घ्यावं. अगदी बोली भाषेत अगदी स्त्रिया सुद्धा म्हणतात त्या माणसाची वृत्ती चांगली नाही, पुरुष सुद्धा म्हणतात अमुक अमुक माणसाचं मन चांगलं नाही, अमुक अमुक माणसाचं चित्त थाऱ्यावर नाही, ह्याची बुद्धी पार बिघडलेली आहे. ही वाक्य काय सांगतात? व बुद्धी बिघडते, चित्त काय होतं, घसरतं, मोह कुठं उत्पन्न होतो, कुठं काय उत्पन्न होतं, असं मन बुद्धी चित्त अहंकार एवढ्यावरच बोललं जातं. आणि मग हे ज्याचं त्यानं समजावून घ्यायचं. वृत्ती परमार्थ करू लागली की सत्वगुण वाढलाय म्हणायचं, संसार करू लागला की रजोगुण वाढलाय म्हणायचं, आणि नको ते अविचारानं करायला लागले की तमोगुण वाढलाय असं समजायचं. हे ज्याचं त्यानं समजावून घ्यायचं, दुसऱ्याला सांगायला लागू नाही. म्हणून परमार्थ स्वतः करताय, दुसऱ्याला कीर्तन कंबार बांधून सांगण्याकरता नाही. पण काय करायचं, लोक आम्हाला आणून उभा करतात, हा अपमान आहे महाराज, सांगायला लागू नाही. ज्याचं त्याला हे कळावं. आणि मग सांगणाऱ्यानं सुद्धा एक दिवस सांगत 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 कंबर सोडावी आणि आपण निर्वृत्ती व्हावं, वृत्ती रहित अवस्थेला जावा. एका अर्णव झाला तरंग बुडाला, तैसा देह झाला एक रूप, भा परकमादिवर विठ्ठले नवल केले, तारू हरवले मृगजडी, सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी. ते म्हणतात आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जन केले. असे वृत्ती शांत केली तो संत महाराज, वृत्ती सत्रूपात विलीन केली तो संत. म्हणून परमार्थ वृत्तीवर अवलंबून आहे. वृत्ती म्हणजे स्वभाव, स्वभाव म्हणजे अनेक जन्माचे कर्माचे संस्कार महाराज स्मृतीत ठेवलेले असतात. ते जागे झाले की जीव कार्यप्रवृत्त होतो. तुम्हाला साधा दृष्टांत सांगतो, म्हणजे उदाहरण सांगतो. तुम्ही झोपलो की दिवसभराचं ज्ञान काय होतं, गाढ अज्ञानात ते लीन होतं अंतःकरण. झोप लागली की काही कळत नाही. जाग झाली की पहिल्यांदा डोळ्यांना काही विषय दिसेल किंवा कानानं काहीतरी ऐकेल. लाईट नसतो लावलेला समजा, मग कानानं गाय हंबरलेली ऐकू येते. आता असं कळतं गाय उठलेली आहे, म्हैस उठलेली आहे, तिकडं कोणतरी चहाची कप अशी वाजली की मग कळते कोणतरी चहा करायला लागलेलं आहे. म्हणजे हे लगेच आतल्या आत तयार होतं. यालाच अंतःकरणाचा परिणाम म्हणायचे. हे कुठल्या शाळेत शिकवत, हे ज्याचं त्यानं शिकायचं महाराज. बायकोचे डोळे काय सांगतात हे ज्याचं त्यानंच कळवून घ्यायचं. ही वृत्तीवरच आहे सगळं. डोळं रागाला की केवढं मोठं होतात, प्रेमात कसे असतात, हे ज्याचं त्यानं समजावून घेण्यावर अवलंबून आहे. म्हणून अंतःकरण ज्याचं महाराज अतिशय निर्मळ आणि अतिशय योग्य असेल त्यालाच त्या ज्ञानाचा महिमा लवकर कळतो, पटतो आणि मग वृत्तीवर मांडला जातो. म्हणून वृत्तीला पहिला विषय दिसला की स्मृती जागृत होते आणि मग विषय, या दोन्हींचं ज्ञान एकत्र झालं की जीवाला जे कळणं ते कळणं म्हणजे वृत्तीरूप ज्ञान म्हणायचं. ते देवाचं ज्ञान जरी असलं तरी भेसळ आहे त्यामध्ये, का ते डोळ्यानं दाखवलेलं आहे आणि आपल्या अंतःकरणात झालेलं ज्ञान आहे. आणि हा असं ज्ञान रोज आम्ही हजारो पद्धतीचं ज्ञान वापर करतो, झोपतोय, वापर करतोय, झोपतो. ही काय देव आम्हाला आतापर्यंत कळालेला नाही. देव कळण्याचं ज्ञान वेगळंच आहे महाराज. ते ज्ञान वृत्तीरूप ज्ञान असत नाही. देवाचं ज्ञान हे आश्रय विषय रहित आहे, ज्ञातृज्ञेया विरहित आहे. त्याच्याजवळ त्रिपुटी अजिबात नाही. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. अंतःकरणाच्या अधिष्ठान खाली असलेला दिवा मूळचाच आहे महाराज. त्याच्याकडे फक्त अंतःकरण शुद्ध वृत्ती फक्त तिकडे पोहोचवायची, त्या चिताभासाची गरज त्याला लागत नाही. म्हणून आमचा जो व्यवहार होता अंतःकरणाचा तो असा व्यवहार रोज डोळ्याने केला जातो, कानाने ऐकला जातो. मग कानाला चांगलं गाणं ऐकावं असं वाटतं, मऊ अंगावर झोपण्यासाठी गाद्या असावे लागतात, स्पर्शाचं ज्ञान खाण्याकरता चांगलं असावं लागतं. हे सगळं वृत्तीनं होणारं ज्ञान आहे. आणि अशा सगळ्या ह्या नवद्वारे पुरे देही नैव प्रवन्न कार्य, या 9 द्वाराने महाराज आम्ही असं साठवत बसलोय की जे भांडवल नको आहे तेवढं साठवलंय. आणि साठविला हरी ची हृदय. हा अभंग जर आम्ही म्हणाय घेतला तर आम्हाला लाज वाटायला पाहिजे. आम्ही हरी तर साठवलेला नाहीच, नको ते साठवलंय महाराज. आता आमच्या वारकरी ज्यांनी म्हणून घ्यायचं महाराज त्यांनी अजिबात सिनेमागृहात जाऊ नाही. चांगला सिनेमा असला तर तो बघू. सिनेमा बघून कोणाचं कल्याण झालंय असं कुठं ऐकलंय? वर्तमानपत्र वाचून कोणाला मोक्ष मिळालाय असं कुठं आहे? टीव्ही बघितल्यानंतर कोणाला मोक्ष झालाय असं कुठं लिहिलंय संत आहे? काही बिघडत नाही महाराज. मी तरी काय 10-20 वर्ष पेपर वाचायला, माझं काय बिघडाय नाही. नंबर 1 आहे. कुठं फिरून वाचायचं ते एक थांबलंय. ह्या खोक्यात जरासं बघ, त्या खोक्यात बघ. आता तिथला वेगळा पेपर, हिथला वेगळा. खायलीवर बातमी असते एवढंच असते, काय फरक. पण माणसानं उगाच वेळ वाया घालवायचा. आपला अमूल्य वेळ, जीवन अमूल्य आहे महाराज.
कोट्यावधी जरी महाराज दान देऊन धन घेऊन उभारला तरी यमाच्या दारात तुम्हाला एक श्वास परत मिळणं शक्य नाही. मग असला श्वास नको त्याच्या दारात का बरं घालवता, नको त्या करता. म्हणून कोणीही हॉटेलच्या दारात उभारू नये. नाहीतर मग आज काम करायला गेला आणि जेवायला हॉटेलला जाऊया महाराज, गळ्यात माळ असणाऱ्यांना तरी खाऊ नाही. वेळ प्रसंग पडला तर महाराज एखादा भजी वडा काही खायला हरकत नाही. ते काय मी काय सूट देतोय म्हणून नव्हे, संसारी माणसाला अडचण पडते म्हणून. नाहीतर मला सुद्धा हे सांगणं पाप आहे महाराज. वारकऱ्यानं दूषित अन्न खाऊ नाही. आहारानंच वृत्ती बनते, आहारानंच मन बनतं, मनामुळेच व्यवहार होतो. ज्या घरचं जसं खाल तसंच माणसं व्यापार करतात महाराज. तुम्ही एखाद्याच्या घरचं महाराज चंचल माणसाच्या घरातलं अन्न खाल तर तुम्हाला झोप सुद्धा लागणार नाही. तुम्ही नको असलं तरी कुदळ घेऊन उकरून आल्याशिवाय राहणार नाही सर. कारण ते उकरतेलेच घरातलं खाल्लेलं असेल तर ते कसं गप बसू देईल महाराज दिवसभर. म्हणून काही माणसांचं महाराज जोग महाराज पूर्वी खानके परिवार म्हणून प्रसिद्ध मोठा परिवार होता. त्यांच्या मुंबईला व्यापारी मोठ्या काय होत्या महाराज पेढ्या होत्या. आणि मग दांडेकर मामांना घेऊन गेले ते जोग महाराज, विष्णुबुवा जोग महाराज प्रातस म्हणणे त्यांचं नाव घेऊन महाराज क्षमा असावी. जोग महाराज दांडेकर मामांना घेऊन गेले. दांडेकर मामा शिष्य त्यांचे. आणि खानके परिवाराचा खटला मिटवायचा होता, भावाभावांच्या वाटण्या करून द्यायच्या होत्या. मुंबईला गेले महाराज त्या काळात रेल्वेनं, उतरले 4 दिवस तिथं. मग दांडेकर मामांना त्या खानके परिवारातल्या एका नातेवाईकानं चला म्हणाले जरा फिरून येऊया समुद्राच्या काठाला फिरायला नेल्यानंतर बर्फाचा गोळा जुन्या काळात गारेगार आताच्या भाषेत ते महाराज त्यांना खायला दिलं. आणि मग तिथून आल्यानंतर मग नारळाचं पाणी जरा पिऊया म्हणाले. असं दिल्यानंतर खात आल्यानंतर मग दांडेकर मामा म्हणाले, जोग महाराज उठून बसले होते आणि म्हणाले सोन्या कुठे गेला होतास. त्यांचं नाव सोनोपंत, सोन्या म्हणायचे. आणि खरोखरच ते सोनं होतं महाराज. महाराष्ट्राचं वैभव आमच्या सोनोपंत दांडेकर मामा म्हणजे. त्यांच्यामुळं आज आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा भागवत कळते. अनंत उपकार आहेत. ते काय माझे आजा नव्हेत, पाहुणे नव्हेत, पण माझ्या सगळ्या आमच्या परमार्थिक वाटचालीला खरा आधार कोण असतील तर मामासाहेब दांडेकर आहेत. आणि मग सोन्या कुठे गेला होतास म्हणाले. वय त्यांचं 18 वर्ष महाराज दांडेकर मामांचं. विचारलं तर म्हणाले असं असं मला त्या नातेवाईकांनी फिरायला नेलं, नारळातलं पाणी वगैरे प्यायला दिलं. असं सांगितल्यानंतर अरे ते खानक्याचा पैसा चांगला नाही म्हणाले, ते ओकून टाक पाणी. प्यायलेलं पाणी उलटी करून काय करून टाक, ओकून टाक. अस्याचं आपण खायचं. हे कुणाचं वाक्य आहे महाराज? जोग महाराजांचं. आम्ही आता किती गावात खाईत आलो. मला तर काय वकून बाहेर पडणं शक्य नाही महाराज. किती 1000 क्विंटलचा भात खालाय मला कळत. म्हणून असं वाटतंय परमार्थामध्ये वारकऱ्यानं कोणाच्या वारकरीच्या जेवताना दूषित मानू नये, पण नको त्या घरचं अन्न खाऊ नाही. आहार शुद्धो ध्रुवा स्मृती. आणि बुद्धी एकदा तयार झाली की बुद्धी कर्मानुसारी वागते महाराज. म्हणून सगळं कर्माचं, म्हणून दान सुद्धा नको त्या माणसाचं घेऊन ये. तुका म्हणे नष्ट संचेताचे दान, नको त्याचं दान घेऊन महाराज सप्ते बंद पडतील एखाद्या वेळेस. चालला असले की नको त्या माणसाचं धन चालत नाही. जरासंधाचा मुकुट घातला महाराज, नुसती बुद्धी फिरली नाही, घराचा नाश करून टाकला. परीक्षित राजानं डोक्यावर मुकुट घातला. म्हणून ही वृत्ती सांभाळावी लागते. परमार्थात वृत्ती सांभाळणं हे साधकाचं अगदी पक्क काम त्याचं आहे. हे कोण गुरु सांभाळत नाहीत का देव सांभाळत नाही. उगाच आम्ही उठतो आणि देवावर लावतो. देवावर ह्या गोष्टी लावायच्या नाहीत, आमच्या स्वप्रयत्नाच्या आहेत. आणि असं स्वप्रयत्नानं परमार्थात राहता आलं पाहिजे. म्हणून वर्तमान जन्मातो अभिव्यक्त असा प्रकृती. पूर्वकृतम जन्मामध्ये जे काही आम्ही केलेलं कर्म आहे ते कर्म वर्तमान जन्मामध्ये प्रारब्ध म्हणून आता भोगाला आलेलं आहे, त्याला स्वभाव म्हणतात. आणि तो स्वभाव म्हणजे प्रकृती. आणि ती प्रकृती ज्या वृत्तीद्वारे कार्य करते ती वृत्ती तुकोबाराय सांगतात, या माईक पदार्थात न गुंतता हे पांडुरंगा माझी वृत्ती तुझ्या पायाच्या ठिकाणी ठेव. कारण मन कितीही झालं तरी मरायच्या वाटेला जात नाही. मनाला मरणं नको आहे, मनाला व्यापार करणं आवडत आहे महाराज. मनाला चंचल माकडासारखं मन आहे ते रजोगुणाचं आहे. आणि रजोगुणाचं बनलेलं असल्यामुळे ते एका ठिकाणी स्थिर राहत नाही. अगदी वृत्ती तुम्हाला असं वाटतंय मी कीर्तन सांगताना मी बसरेवाडीत आहे असं वाटतंय. जरासं वारं सुटलं तर नारळ पडल्यात का काही की शेतात, जरासं चिकून नेते का काही की काढून, लाईट आली का काही की 11:15 लाईट येते आमच्याकडं आता रात्रीला. माझ्या चित्तात सुद्धा ते आहेच की चिंता. म्हणजे कीर्तन सांगतोय म्हणजे मन येत आहे असं तुम्ही समजायचं नाही, हे ज्याचं त्यालाच कळतंय. म्हणून परमार्थ हा आपली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावी. गुरु महाराज गुरुच्या घरात राहतोय, पण शिष्यांना आपली स्थिती मात्र आपण सांभाळायची.
नवऱ्याला कळत नसेल, पण पतिव्रतेनं मात्र आपला नवरा आपण सांभाळायचा. त्याला कळत नसेल, पण आपल्याला कळतंय नव्हे, म्हणून कळणाऱ्या पुरुषानं सांभाळायचं. म्हणून शहाण्या मनुष्याचा संप्रदाय तुका म्हणे, सोपे आहे सर्व म्हणे शहाणा तो धनी घेतोय. तो तुम्ही सगळी वडीलधारी कळणारी मंडळी आहात, वयानं लहान आहे, पण सांगायचं हे तुका इथं उभारल्यानंतर निरोप मात्र चोख द्यावा. या न्यायानं सगळ्यांनी वृत्ती सांभाळावी. तुकोबाराही सांगतात, तेथे माझी हरी वृत्ती राहो, हरी परमात्म्या माझी वृत्ती तुझ्या पायावरच का राहो. तर इतर पदार्थ मोहक आहेत, भासमान जरी असले तर ते भुलवणारे आहेत. हरी परमात्मा राहायचा बाजूलाच, आणि हरीच्या नावाखाली दुसरं जर आमच्या समोर येऊन उभा राहिलं तर सीता मातेला रामप्रभू योग्य होते का नव्हते हो? त्याच्या समवेतच ते फिरत होत्या, पण न जाणो सोन्याचं हरिण पुढ्यातनं गेलं आणि देवासारखा देव विसरला महाराज. आणि चांबड्याच्या चोळीसाठी त्या काय करून घ्यायची वेळ आली. हे वर्णन कुणाचं आहे म्हणता? सामान्य स्त्रीचं, जी यज्ञात म्हणजे जिच्या प्राप्तीसाठी रावणासारखा बलाढ्य राजा महाराज मातीत मिसळला गेला, जी जनकाची नंदिनी दुःखे ग्लानी थोरली चुकली कुरंगिनी मेळा तैशा परी संभोकी त्रिजटा स्थिर स्थिर करी येईल तुकया स्वामी राम लंकापुरी. ज्याच्यासाठी महाराज समुद्राला बंधन केलं देवानं, समुद्रात पूल टाकला, वानरांचं साह्य घेतलं, 18 पद्म वानर एक जागी केली. त्रेतायुगामध्ये महाराज सह्य पर्वतावर उभा राहून महाराज धनुष्य हातात घेऊन एका बाणानं एवढा मोठा रावण सायुज्य बाणानं मुक्तीला पोच केला. एवढा खटाटोप एका सोन्याच्या चोळीच्या अट्टहासानं करावा, गप्प बसले असतं तर रामायण घडलं नसतं. म्हणून शहाण्या मनुष्यानं बसरेवाडी सोडून कुठं जायचं, असं माझं म्हणणं आहे. थाई सबई सोनी आवडे आनंद ताळवा. महाराजांनी महाराज देहू सोडलं नाही, आणि आताच्या महाराजांना देहू फावरी ना झालंय. महाराष्ट्र सपलं महाराज, विदर्भात गेल्यात, आता कुठं कुठं सप्त घालाल्यात देव जाणे. मला असं म्हणायचं, आमची 4 माणसं शहाणी झाली तरी बस आहेत महाराज, आपलं पाटकं भांगलून चोख ठेवायचं, असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला कसं वाटतंय बघा. उस गावाचं खंडित घेण्यात काय अर्थ आहे? आपल्यात याल फिरायचं सगळ्या मुलखात. मला असं वाटतं, सांगतो, कुठल्या इतरांना राग येईल ना, कारण हे आता शूटिंग होतंय म्हटलं बोलायची अडचण पडते, नाही तर मला असं बोलावं असं वाटतं. कारण माणसं आपली असतात, ही ग्राउंड लेवलची माणसं महाराज, सामान्य तुम्ही आम्ही काही फार मोठे पट्टीचे लोक नव्हेत, फार मोठे ऐश्वर्यवान नव्हेत. आमची मुलं बाळं ह्या सगळ्या गोष्टी, व्यावहारिक जीवन चांगलं व्हावं, मुलं शिकवा लागलोय आम्ही, जनावर 4 चांगली सांभाळतो, शेती चांगली सुदृढ व्हावी, आपल्याला संस्कार खानपान चांगलं मिळावं. वारकरी खरोखर शेतकऱ्यांनी परमार्थ सांभाळला. मग अशी माळी सर म्हणाले, शेतकऱ्यांनीच खरोखर वारकरी संप्रदायाला बूज आणलेले, शहाणी माणसं यायला तयार नाहीत महाराज. काय करू, शिकलेली माणसं आम्हाला लाता मारा लागलेत, आणि आम्ही काय साध्या माणसांनी 4 राखलाय, तो परमार्थ राखलाय खेड्यापाड्यात. आणि मग ही आवडीनं लोक दिवसभर कष्ट करून रात्री अपरात्री महाराज जायला 1 वाजतंय 2 वाजतंय, तरी सुद्धा चांगल्या घरातली माणसं रात्री अपरात्री प्रवास करून येतात जातात, बाया बापडे येतात. हे पांडुरंगाची कृपा आहे महाराज. पांडुरंग त्यांना अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही. पण पांडुरंगाकडे काही मागायचं नाही, निष्काम भावनेनं. त्याला कळतं महाराज, कळावे तयाशी कळे अंतरीचे, म्हणून आपली वृत्ती निष्काम ठेवायची. आणि वृत्तीचा का वापर करायचा 5 मिनिटात सांगतो, वेळ संपलेली आहे तरी देखील. वृत्तीवरच का परमार्थ, योग करा तुम्ही. योगातही योगश्चित्तवृत्ती निरोधा, योग ही चित्तवृत्तीच्या निरोधावरच अवलंबून आहे. अगदी तुम्ही भक्तियोग घ्या, मय्येव मना अधस्व मयी बुद्धिम निवेशया, की मनच सांभाळायचं आहे. भक्ती योगामध्ये मन सांभाळायचं, योगामध्ये चित्तवृत्ती सांभाळायची. ज्ञान योगामध्ये या दृश्यते त्वग्र या बुद्धी कुशाग्र बुद्धिमान पुरुषाला ज्ञान होण्याचा संभव आहे असं उपनिषद सांगतात. म्हणजे बुद्धी चपकल असावी, कुशाग्र असावी, बारकाईची असावी, त्याला ज्ञान योग म्हणजे बुद्धी सांभाळावी लागेल कुणाला? ज्ञानवान पुरुषाला. चित्त सांभाळावं लागेल योगवान पुरुषाला. मन सांभाळावं लागेल भक्तिमान पुरुषाला. कर्म करणाऱ्या पुरुषानं काय सांभाळायचं तर आसक्तो ह्याचरण कर्म परमाप्नोती पुरुषा. हा कर्म करणाऱ्या पुरुषानं मी कर्म करता हा भाव टाकायचा. केलेल्या कर्माचं फळ मला मिळालं पाहिजे अशी आसक्ती सोडायची आणि मी कर्म कौशल्यानं केलं ही घमेंड सोडायची आणि निवांत कर्म करत राहायचं. ते कर्म करत असताना निस्वार्थी भावनेनं करायचं. आणि निस्वार्थी भावना ही शरीरावर असते का मनावर असते हो? कर्मात सुद्धा मनाचाच वापर आहे. त्याग कोणाचा करायचा आहे? आसक्तीचा. आसक्ती मनानच धरायची असते आणि मनानच सोडायची असते. म्हणजे कर्मात मन प्रधान आहे, भक्तीत काय आहे? मन प्रधान आहे, ज्ञानात
बुद्धी प्रधान आहे आणि योगामध्ये चित्त प्रधान आहे. मन बुद्धी चित्त याचाच वापर जास्त होतो, इतराचा वापर फार होत नाही. उगाच आम्ही म्हणायचं शरीर साथ देत नाही, काय नाही म्हणायचं. मन खंबीर असलं तर 100 वर्षाची माणसं सोहळ्याला जातात आणि आमचं मन खंगलं की महाराज तरणी पोरं सुद्धा आम्ही सिनेमा बघत बसतोय. याचा अर्थ काय, परमार्थाला मन उपयुक्त आहे म्हणून मन सांभाळायचं, पर्यायानं वृत्ती सांभाळायची. तुकोबराया त्या काळात म्हणतात, पांडुरंगा माझी वृत्ती तुझ्या पायावरच ठेव. कारण इतर पदार्थ अनेक लगे माईक आहेत, माईक हे हेतुवरती पद आहे, हेतू दाखवतं. कारण विठ्ठल सोडला तर सगळं जग कसं आहे माईक, आणि माईक पदार्थ सोडले तर सगळं जग बाजूला काढलं तर एक यात उरतो तो अमाईक असलेला परमात्मा विठ्ठल आहे. आणि तो विठ्ठल सगळ्यांना व्यापून उरलेला आहे आणि तो निर्गुण आहे आणि माईक पदार्थात व्याप्त आहे, तो सगुण साकार रूपात आहे, तो हे आम्हाला भुलवणार आहे. म्हणून माईक पदार्थाकडे माझी वृत्ती, तिथं माझा अर्थ अजिबात नको. पुढे ते सांगतात ही इथं सत्ता एवढी मोठी आहे, ब्रह्मदेवा एवढी सत्ता कुणाचीच नाही महाराज. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तिथं जरी गेलो तरी त्याला देखील महाराज जन्म मरणाची परंपरा चुकत नाही. आम्ही तुम्ही कोण, 80 थोरीवेचे मान पाहे पा, जो सृष्टीबीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीच्या मापा शीघ्र झाला, तोही पुनरावृत्तीला येतो, त्यालाही मरण आहे, त्यालाही जन्म आहे. ज्याच्या एका दिवसामध्ये 14 मन्वंतर होतात. 14 एका मनुचं आयुष्य केवढं आहे मोठं महाराज. एका मनुच्या आयुष्यात 14 इंद्र गेले जातात. एक दिवस किती युगाचा, अशा 71 चौकड्या जावायला लागतात 4 युगाच्या. 4 युगाचं एक महायुग आहे. एका महायुगाचं वर्णन 43,10,000 त्याच्या पुढे वर्ष वर्णन केलेलं आहे. 4,32,000 कलियुग, 8,64,000 त्रेता, त्यानंतर द्वापार, त्यानंतर त्रेता आणि मग सत्य. अशा चौयुगांचं 43,20,000 अशी काहीतरी संख्या होते. अशा 71 चौकड्या ज्यावेळी जातात त्यावेळी ब्रह्मदेवाचा काय होतो, एक दिवस होतो. अशीच एक रात्र, असं 100 वर्ष ब्रह्मदेवाचं आयुष्य. त्या ब्रह्मदेवाच्या आयुष्यातली काहीतरी आता नुसती 50 का 51 वर्ष संपलंय आणि त्यातलं 51व्या वर्षातली 7वी का 8वी चौकडी आहे. कारण 7 चोक 28, युगे 28 विटेवर उभा. त्या 28व्या युगाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीत देव उभा राहिलाय. 28 युग नाही, 28व्या युगाच्या सुरुवातीला उभा राहिला असं वर्णन आहे. म्हणजे एवढी संख्या दिवसाची मोठी आहे. एवढ्या मोठ्या ब्रह्मदेवाला महाराज जर पुनरावृत्ती चुकत नाही तर त्या कुंभकर्णाच्या गोष्टीसारखं आहे. होय, कुंभकर्णाच्या कानात कोण उंट चुकला म्हणून एक महाराज कोण गेलता, मदारी गेलेला होता म्हणे, उंटाचा का त्याला म्हणतात ते गेलेला होता. तिथं शेळ्या हुडका एकटा गाठ पडला. ते म्हणतो मी 6 महिने फिरालोय, माझा काय उंट गावला नाही. हे म्हणतो माझ्या शेळ्या 4 गेल्यात त्यात. आता ज्याचा उंट गावना महाराज त्याच्या शेळ्या गावतील का? एक उदाहरण विनोदाचं आहे म्हणून सांगितलं. आता काय तो कुंभकर्ण किती विशाल आहे, तसं ब्रह्मदेवाचं आयुष्य किती विशाल. आणि त्यात महाराज आम्ही कुठंतरी मळगचा महाराज, ह्या गावचा महाराज, इथं सप्ता मोठा, तिथं सप्ता मोठा, हे सगळं सोडायचं आणि तुकोबरायांचं ध्यान करत राहायचं. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. घर बसल्या महाराज भांगलताना उठता बसता संतांचं जप करत राहायचं. काय कुणाला आता गुरुच्या कुठल्या मागं लागायचं नाही, कुठल्या संतांच्या कुठल्या संप्रदायाच्या पाठमागं करायचं नाही. आमचे ग्रंथ गुरु तुकोबराया ज्ञानोबराया हेच आहेत आणि त्यांना निवांत शरण राहायचं. घरातून बाहेर पडताना त्यांच्या ग्रंथांना नमस्कार जरी करून बाहेर पडलं तरी महाराज आपलं अनहित होणार नाही. म्हणून गाथा, ज्ञानेश्वरी, गीता, भागवत हे ग्रंथ घरामध्ये आपल्या देवळीमध्ये जरी महाराज एक फुल जरी वाहिलं, तुळशीदळ जरी वाहिलं तरी देवाला आनंद होईल महाराज. कारण आपली आठवण ठेवणारा कोणतरी या घरामध्ये आहे. घर मोठं असणं याला किंमत नाही महाराज. ते घर लोटलेलं स्वच्छ असणं, दारात तुळशी वृंदावन, त्या घरामध्ये हरीचा जप होणं हे मोठं आहे. घर मालकात सामर्थ्य पाहिजे. घर मोठं असून काय करायचं. ज्ञानोबरायांची समाधी केवढी आहे हो, पण विश्व तिथं पाया पडायला येतं महाराज. आणि एकेकांची घरं आहेत कोट्याधीश. लोटाय सावता, लोटाय माणूस नाही घरात, दिवा लावाय माणूस उरत नाही, सगळी परदेशाला. काय उपयोगाचे आहेत महाराज घर बांधून. म्हणून घर म्हणजे देऊळ नव्हे, देऊळ म्हणजे घर. ज्ञानोबरांच्या समाधीची योग्यता जगातल्या कुठल्याही ठिकाणाला असेल असं मला वाटत नाही. म्हणून आतला मालक जयाचे द्वारी सोन्याचा पिंप असं सामर्थ्य असावं. काय वृत्ती सांभाळली असेल माऊलीने आमच्या.
किती त्यांनी कामक्रोध जिंकले असतील, किती विकार जिंकले असतील. म्हणून तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, संतांचं सगळे जीवन महाराज फार हालाकीचं, फार त्यांनी मनाला किती चटके बसले असतील, तरी सुद्धा एवढा राग क्रोध गिळून त्यांनी जगत कल्याणासाठी आपलं आयुष्य पुढे अंतरलं. आमच्यासाठी महाराज फार त्यांनी सोसलं. अशी जाणीव अंतःकरणात कायम ठेवायची. त्यांना झालेलं दुःख आपण आठवायचं. आपल्या पिढीचं दुःख काहीच नाही महाराज, आम्ही आनंदात आहोत. आम्हाला घर बसल्या परमार्थ आहे. घर बसल्या मोबाईलमध्ये आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा भागवत दिसतो. आणि आपण ते का बरं करू नये म्हणून नको त्या ठिकाणी मन घालत बसण्यापेक्षा आपण वेळ चांगला वाया न घालवता योग्य सत्काराने लावूया. अनेक नलगे माईक पतावती ब्रह्मादिक सत्ता शेवटी मला जाणारी आहे. तेथे दुःखाची शिराणी, तेथे दुष्टित झाली, कदाचित माझं मन आसक्त होईल असं नको म्हणतात. आणि तुकोबाराय सांगतात हे कर्मधर्माचं व्यर्थत्व, हे कर्माने मिळणारी पद आहेत. धर्माने मिळणाऱ्या पापपुण्याधिक ठिकाण आहेत. यांचं आम्हाला व्यर्थत्व कळलं. तुका म्हणे त्याचे कळले आम्हावर जे जे कर्मधर्म नाशिवंत. जे काही आम्ही यज्ञाधिक कर्म करू, काही नित्यकर्म करू, त्याचं फळ देतं आणि ते फळ दिल्यानंतर ते कर्म उदासीन होऊन जातं. त्याचा कर्मफळाचा नाश होतो. पांडुरंग परमात्म्याचा मात्र असा नाश होणं शक्य. तो अविनाश असल्यामुळे अविनाश करी आपुली आणसे लावी मनापिसे गोविंदाचे. इतर कोणतंही वेड मनाला लावून घेऊ नये. जीवाची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझ वासुनी केशवा आणून आवडे. देव आवडावा, देव आवडावा. तो आवडला तर कळावा, कळला नाही तरी हरकत नाही, पण आपल्याला आवडणं मात्र महत्वाचं आहे. आवड म्हणजे भक्ती, कळणं म्हणजे ज्ञान. एक वेळ ज्ञान कमी असलं तरी हरकत नाही, पण आवड असावी. नवरा कळावाच असं कुठं लिहिलंय महाराज, पण नवरा आवडणं महत्वाचं आहे. नवरा आवडला की काम भागलं. तो कळला काय, त्याच्या नावावर किती काय करायचं आम्हाला. आनंद येतोय, साबण सोडा, पाणी खाणं पिणं निवांत, त्याचा हिशोब कुणी करत बसायचं. त्यासाठी हिशोब मारायला तिकडं. तसं देव केवढा मोठा वेद अनंत बोले. काय वेद करायचा, मीराबाई सारखं भजन म्हणायचं आणि मुक्त व्हायचं म्हणा. तसं आपण दसरेवाडी छोटं गाव आहे म्हणायचं नाही. आपला अहंकार दुखवायचा नाही महाराज. गरीब आहे म्हणायचं नाही, श्रीमंत आहे म्हणायचं नाही. अहंकार कोणत्याही गोष्टीचा ठेवायचा नाही. गरीब आहे म्हणून काय भ्यायचं महाराज. कोण कोणाला फुकट आणून देत नाही. आम्ही काही गरीब आहे म्हणून कोणाच्या दारात लाचार म्हणून हात पसरत नाही. कोण श्रीमंत आहे म्हणून महाराज त्यानेही दर्प मारू नये. त्याच्या दारात कोण येत असेल महाराज. गरीब माणसंच आमची कशी आहेत, उगाच श्रीमंताच्या बंगल्याकडे बघत बसते. दुसरी कामं नाहीत का काय की ना. जोपर्यंत गरीब माणसं महाराज श्रीमंतांच्या घराकडे बघायचं सोडून देतील तोपर्यंत हे सरळ लागत. ज्याचं त्यानं आपापल्या कामामध्ये व्यस्त असावं. मुंगीच्या रावळासारखं वारोळासारखं असावं. आपापलं काम करावं, आपापल्या कामात व्यस्त असावं. आपल्या कामात व्यस्त असल्यावर कशाला उपदेवात सुचतात. म्हणून आपली वृत्ती आपण सांभाळूया आणि सदैव नामचिंतन घेऊन जीवनमुक्तीचं विलक्षण सुख या वृत्तीवर अवलंबून आहे. म्हणून वृत्तीला अभ्यासाचा मार्ग लावूया. वृत्ती आम्हाला सुखरूप करायची आहे, सुखी व्हायचं नाही. सुखी होतात ते अंतकाळाला दुःखी होऊ शकतात. म्हणून आम्हाला सुखरूप व्हायचं. सुखरूप झालेला कधीही दुःखरूप होणं शक्य नाही. सुखरूप म्हणजे त्यात विलीन होणं. एकदा महाराज साखर पाकात त्या साखर मिसळली गेली की ती गोडच होते. आता जिलेबी गोड झाली म्हणतात. वास्तविक जिलेबी गोड असते का साखर गोड? साखर फार गोड आहे असं म्हणता येत नाही महाराज, पण चहा गोड झालाय माणसं म्हणतात. मग चहातली चहापूड गोड आहे, पाणी गोड आहे, काय साखर गोड असते? साखरेची गोडी कशात उतरते? ते चहापुडीच्या पाण्यात उतरते म्हणून चहा गोड झालाय म्हणतात. तसं अमुक अमुक मळगचा महाराज बाबा देवरूप झाला. त्याचं घर काय करायचं, त्याचा परमार्थ सिद्धीला गेला म्हणजे झाला महाराज. म्हणून मागं पुढं परमार्थामध्ये काय बघितलं जात नाही, त्याचं मन बघितलं जातं. असं मन सांभाळणारा, मनाची उच्चतमता दाखवणारा वारकरी संप्रदाय. म्हणून वारकरी संप्रदायाचा कोणीही हात धरू शकत नाही. हे अगदी खात्रीशीर मला सांगावं असं वाटतं. कारण माझ्या अल्पायुष्यात जे काही मी वाचलं, काही ऐकलं साधू संतांच्याकडून, ते मला एवढं कळालेलं तुमच्यासमोर प्रांजळपणानं मांडावं असं वाटतं. वारकरी संप्रदाय लोळा पांगळा नाही. जीवनमुक्तीचं विलक्षण सुख सांगणार आहे आणि ते विलक्षण सुख वृत्तीशिवाय भोगता येत नाही. अशी शुद्ध वृत्ती ज्यांनी सांभाळली, असे साधू संत महाराज आमच्या जुन्या काळात खेड्यापाड्यात होऊन गेले. त्यांच्यामुळे आज हे टाळ उभे आहेत.
आजही तुम्ही सगळी मंडळी आलात, तुमच्या गावामध्ये जुनी मंडळी होऊन गेली भाग्यवान. त्यांनी आम्हाला हे शिकवलं, त्यांनी दाखवलं पंढरीची वाट, म्हणून आम्ही सुखरूपतेच्या मार्गावर आज चालतोय. त्यांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत आणि त्यांच्या उपकाराला स्मरण करून आम्ही आमचा परमार्थ असा दिव्य आणि शुद्ध सात्विक पद्धतीने चालवूया. आणि देवानं तशी आम्हाला साधना करण्याकरता वृत्ती द्यावी अशी विनवणी करून शिवेला विराम देतो. महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली,